नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्व या पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. आपण सध्या सूर्योदय वाचतोय. मागील भागात आपण बघितलं की आप्पा आणि कावेरी पराग आणि समीरची भेट घडवून देतात. आता पुढे काय झालं असेल ते बघू या भागात. सूर्योदय भाग 5, अंतिम भाग. पराग आणि समीर भेटले त्याला 15 दिवस उलटून गेले होते. घरी गेल्यावर आईला हे सांगायचं नाही हे आप्पा आणि कावेरीने खूप वेळा परागला बजावलं होतं. संध्याकाळी संध्या घरी आल्यावर तिला परागचा आनंदी चेहरा बघून आश्चर्य वाटलं. तिने विचारले, पराग, सकाळी तर तुझ्या गालाच्या पुऱ्या एवढ्या फुगल्या होत्या, आत्ता एवढा आनंद कसा झालाय? सगळा राग विसरलास की काय? संध्याच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं परागला कळलं नाही. तो आप्पांकडे बघायला लागला. तशी आप्पांनी तोंडावर पोट ठेवून नकारार्थी मान हलवली. अरे बोल, तुलाच विचारते, इकडे तिकडे काय बघतोस? संध्या म्हणाली. आप्पा शेवटी म्हणाले, सकाळी एवढा रुसला म्हणून आम्ही संध्याकाळी त्याला जयश्रीमध्ये घेऊन गेलो होतो, त्याचा आवडता पास्ता खायला. पराग, हे छान आहे. आधी कारण नसताना रुसायचं, मग आप्पांनी रुसवा काढायचा. छान छान, संध्याने काम करता करताच म्हटलं. नंतर या विषयावर फार चर्चा होणार नाही याची काळजी आप्पांनी घेतली. त्या दिवशी महिन्याचा दुसरा शनिवार होता. संध्याला सुट्टी असल्याने तिचं सगळं काम आरामात चालू होतं. कधी नव्हे ते सकाळी नाश्ता म्हणून इडली सांबार कर असं आप्पा संध्याच्या मागे लागले. आप्पा, इडली सांबार असं म्हटल्यावर काय होतं का? त्याला इडलीला पीठ नको भिजवायला? संध्याच्या प्रश्नाने कावेरीने उत्तर दिलं. अगं, कालपासून हे मागे लागले म्हणून मी भजनी मंडळातून येतानाच इडलीचं तयार पीठ घेऊन आले. बाप रे, एवढी जोरदार फरमाईश! आणि आप्पा तुमची, तेही इडलीची? पावभाजी पण करू शकलो असतो ना आपण. संध्या, अगं, जी गोष्ट तीव्रतेने खावीशी वाटते ना त्याचीच फरमाईश करणार की नाही? तू नको त्या गोष्टींचा किस काढत बसू. आप्पांच्या बोलण्यावर काही न बोलता त्यांच्याकडे तिरकी नजर टाकून संध्या स्वयंपाकघरात शिरली आणि आप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज आप्पांनी समीरला घरी बोलवलं असल्याने त्याच्या आवडीचा इडली सांबार करायला सांगितला होता. जरा वेळाने दारावरची बेल वाजली. आप्पांनी दार उघडलं. जरा वेळ काहीच आवाज न आल्याने संध्याने स्वयंपाकघरातून बाहेर येऊन बघितलं. बाहेर समीरला बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती जवळजवळ ओरडली, समीर, तू का आलास इथे? मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. तू जसा आलास तसाच निघून जा. संध्या, समीरला मी बोलवलं आहे, तो आपणून आलेला नाही आहे. का का बोलवलं तुम्ही? संध्या, आज मी तुम्हा दोघांशी बोलणार आहे. मी जेव्हा सांगेन तेव्हाच तू बोलायचं. येऊन बस इथे. आप्पांचा थंड पण कणखर आवाज आणि कठोर चेहरा बघून संध्या वरमली. आज आप्पा काही वेगळेच आहेत हे तिला जाणवलं. ती मुकाट्याने समोरच्या खोलीत येऊन बसली. संध्या, तुझ्या आणि समीरमध्ये काय नेमकं घडलंय मला माहिती नाही. आज तुम्ही दोघं समोरासमोर आहात. आता बोला, म्हणजे मला दोन्ही बाजू कळतील. आप्पा आळीपाळीने दोघांकडे बघायला लागले. जरा वेळाने संध्या म्हणाली, समीर आता पूर्वीसारखा राहिला नाही आप्पा. त्याच्याजवळ माझ्यासाठी आणि परागसाठी अजिबात वेळ नसतो. घरात मला काडीची मदत करत नाही. मला घरातील मोलकरीण आणि स्वयंपाकीण करून ठेवलं त्याने. परागची पूर्ण जबाबदारी मीच घ्यायची. मी पण नोकरी करते ना. मला आता शक्य नाही हो समीरबरोबर राहणं. एवढं बोलून संध्या थांबली. समीर, तू बोल, आप्पा म्हणाले. आप्पा, मला जेव्हा प्रमोशन मिळालं तेव्हा आमच्या लग्नाला 6च महिने झाले होते. नवीन जबाबदारी पेलताना माझी धावपळ होत होती. संध्याने मात्र कधीच तक्रार केली नाही. परागच्या वेळी ती प्रेग्नंट होती तेव्हा, नंतर पराग लहान असताना संध्याने तक्रार घर, पराग आणि मला सांभाळलं. तिची फार धावपळ होते हे मला क्षणोक्षणी जाणवायचं, पण त्यातून मी संध्याला कशी मदत करू हे मला कळत नव्हतं. संध्याचं वागणं या 3 वर्षापासूनच बदललं आहे आप्पा. या बदलाचं मी संध्याला कारणही विचारलं तर मला नेहमीच संध्या तरेवाईक उत्तर देते.
मग काय गोड भाज्यात सांगणार होते? संध्या, आप्पांनी तिला टोकलं. संध्या, तुझं वागणं 3 वर्षापासून बदललं असं आत्ता समीर म्हणाला. नेमकं काय घडलं या 3 वर्षांपूर्वी? समीरकडून काही चूक झाली का, की कोणी तुझ्या मनात काही भरवलं? आप्पांनी असं विचारताच संध्या भडकली. मी काय लहान आहे कोणी माझ्या मनात भरवायला? पण राणी जे सांगायची ना, अगदी तसंच्या तसं आमच्या घरी घडत होतं. ही राणी कोण? आप्पांनी विचारलं. माझ्या डिपार्टमेंटमध्ये 3 वर्षापूर्वी जॉईन झाली आहे. ती का सांगते तुला? आणि का सांगते? आप्पांनी थेट विचारलं. का सांगते म्हणजे? ती माझी मैत्रीण आहे. तिच्या घरी असंच घडायचं. तिचे अनुभव ती मला सांगायची आणि सांगते. यात चूक काय आहे? मैत्रीण म्हणूनच सांगते ना मला. मैत्रीण म्हणून सांगते, यात चूक काहीच नाही. आता कसं आहे तिच्या घरी? मागच्या वर्षी तिचा घटस्फोट झाला. संध्याने हे सांगतात काय? हा उद्गार आप्पांच्या तोंडून सहज बाहेर पडला. मग का घेऊन येते तिने घटस्फोट? का राहावं अशा माणसाबरोबर? तिच्या अनुभवामुळे ती मला नेहमी सांगते की मीही समीरचं इतकं विचित्र वागणं सहन करायला नको. संध्याचं ऐकल्यावर आप्पांनी कपाळावर हात मारला. त्यांनी अस्वस्थपणे आपली मान झटकली आणि म्हणाले, संध्या, अगं तुझा संसार दुसरीच्या अनुभवाने नको करूस. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाचा संसार वेगळा असतो. 2 वेगळ्या विचारांच्या व्यक्ती एकत्र येऊन संसार करत असतात. ते दुसऱ्यांचे अनुभव उपयोगी पडत नाहीत. तुला काय माहिती तुझ्या मैत्रिणीचा नवरा कसा आहे? ते सांगते ना मला. ती कशाला खोटं बोलेल? संध्या ताडकन उत्तरली. तिचं काय चुकलं हे तिने तुला कधी सांगितलं नाही का? का म्हणजे ती जे सांगायची त्यावरून तिचा नवरा किती चुकतो हे कळायचं. संध्या, अगं तू सुशिक्षित आहेस, पण भावनिकदृष्ट्या मात्र अडाणी आहेस. तुझ्या मैत्रिणीत काहीच दोष नाही. हे कसं शक्य आहे? कोणी दुसऱ्यांना आपली चूक सांगतं का? नेहमी एकच बाजू आपल्याला माहिती असेल. तिचा चष्मा लावून तू समीरकडे बघू नकोस. तू जे आरोप करते ते त्याच्या हातून घडल्याचं त्याने प्रामाणिकपणे कबूल केलं ना. जर त्याच्यात खोट असते तर त्याने तुला दोष दिला असता, पण त्याने तसं केलं नाही. आप्पांनी पूर्ण बोलणं करताच संध्याने विचारलं, काल कधी हा बोलला तुमच्याशी? जयश्री रेस्टॉरंटमध्ये. आम्ही परागला समीरला भेटायलाच नेलं होतं. तरीच पराग खुश होता आणि याने तुमच्यावर इम्प्रेशन मारलं असेल. मला घटस्फोट दिला तर फुकटची मोल करेन आणि स्वयंपाकीन गमावून बसेल ही भीती वाटली असेल त्याला. संध्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत समीर जागेवरून उठला आणि संध्याजवळ जाऊन बसला. संध्याचे हात पकडून रडत बोलायला लागला. संध्या, मला क्षमा कर गं. मी तुला आणि परागला खूप वेळ देऊ शकलो नाही. माझी चूक झाली. ती चूक सुधारण्याची मला एक तर संधी दे. संध्या, मला आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीत तुझा स्पर्श आठवतो गं. पाणी प्यायला घेतलेल्या काचेच्या ग्लासवरचं डिझाईन बघून तुझी आठवण येते. तो सेट तू किती हौसेनं घेतला ते आठवतं. मी आपल्या खोलीत झोपूच शकत नाही. तुझी आणि परागची रिकामी जागा मला झोप लागू देत नाही गं. रात्रभर मी समोरच्या खोलीत TV चालू ठेवतो. मी कधीतरी झोपेच्या अधीन होतो. TVच्या आवाजाने घरात कोणीतरी आहे असं मला वाटून घाबरायला होत नाही. मला झोप लागते. कारण मन आणि शरीर थकलेलं असतं, म्हणून मी गेले 6 महिने शांत झोपलो नाही. मला तुम्ही दोघं हवेत गं. एवढं बोलून समीर ढसाढसा रडू लागला. संध्याच्या लक्षात आलं की आपण घर सोडून निघाल्यानंतर समीरची तब्येत बरीच खालावली आहे. त्याची गोरी कांती काळवंडली आहे. गाल खप्पड झाले. संध्याचं मन गलबलून आलं. आप्पा दोघांकडे शांतपणे बघत होते. संध्या, बेटा, घटस्फोट घेणं एवढी मोठी चूक समीरकडून नाही झाली. वेळीच जागी हो. तुझ्या मैत्रिणीचा लावलेला चष्मा तुझ्या डोळ्यावरून काढून फेकून दे. तिला तुझ्या आयुष्यातून दूर कर. ही मैत्री फार घातक असते. थोडा गैरसमज झाला म्हणजे तुमच्या दोघांमध्ये तो दूर करून एकमेकांसाठी आणि परागसाठी एकत्र यायला हवं. बोलताना आप्पांचा आवाज गहिवरला आणि आपोआपच त्यांचे हात जोडले गेले. हे बघता संध्या गडबडली. तिलाही रडू आवरेना. ती म्हणाली, आप्पा, तुम्ही खरं बोलता. ऑफिसमध्ये राणी भेटली की दिवसभर माझ्यावर तिचा प्रभाव असतो. रात्री मात्र मी समीरच्या आठवणीने वेडीपिसी होते. एक दिवस मी समीरला फोन करणार होते की मी आपल्या घरी येते म्हणून, पण ही गोष्ट राणीला कळल्यावर तिने मला रोखलं आणि खूप काही म्हटलं.
ती बोलायला लागली ना आप्पा की मी भारावून तिचंच ऐकत बसते. संध्याला हुंदका फुटला. तिचे हात घट्ट धरत समीर म्हणाला, बस आता नको रडूस. आपल्याला आपल्या चुका कळल्याच ना, आपण आपल्या घरी जाऊया. समीरने संध्याला जवळ घेतलं. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू झरत होते. आप्पांनी डोळ्यातून ओघळणारे अश्रू हळूच पुसत आतल्या खोलीत परागला घेऊन बसलेल्या कावेरीला फोन केला. ये ग परागला घेऊन. त्याचे आईबाबा सापडले आणि फोन आप्पांनी खाली ठेवला. कावेरी परागला घेऊन बाहेर आले. बाबांना बघून पराग खूप खुश झाला. बाबा असं ओरडतच तो समीरच्या कुशीत शिरला. तो आईबाबांना एकत्र बघून इतका खुश झाला होता की त्याला त्याच्या डोळ्यातून झरणारे अश्रूच दिसले नाही. कावेरी मागच्या पावली आत गेली आणि देवासमोर साखर ठेवून हात जोडून परमेश्वराला धन्यवाद देऊ लागले. आप्पा हळूच तिथून उठून आत गेले. संध्या आणि समीरच्या आयुष्यात सूर्योदय